नमस्कार. आज आपण बघणार आहे इथिकल इश्यूज इन बिझनेस. कोणकोणते इथिकल इश्यू आहेत ते बिझनेसला पार पाडावे लागतात किंवा बिझनेसला कोणत्या चांगल्या गोष्टी या कराव्या लागतात, कोणकोणत्या लेवलवरती आहेत ते आपण आता बघणार आहे. इथिकल इश्यूज एक्झिट ॲट ऑल लेवल्स ऑफ द बिझनेस ॲक्टिव्हिटी. बिझनेसच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी किंवा बिझनेसच्या प्रत्येक लेवलवरती इथिकल इश्यू तुम्हाला इथिकल इश्यू पार पाडावे लागतात. बिझनेस इथिक्स विथ ग्राउंड रूल्स ऑफ इंडिव्हिज्युअल कंपनी अँड सोशल बिहेवियर. बिझनेस इथिक्स जे आहेत त्याच्यामध्ये कन्सिडर करताना इंडिव्हिज्युअल कंपनी आणि सोशल बिहेवियर या संदर्भातले इथिकल रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. द प्रॉमिनंट इथिकल इश्यूज इन बिझनेस आर एज फॉलोज. त्यातलं फर्स्ट दिलं तुम्हाला ॲट सोशलिटिकल लेवल. त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की सोसायटी लेवलमध्ये आपल्याला बघता येईल की कन्सर्न फॉर पुअर अँड डाऊन ट्रोडन. ज्यावेळेला बिझनेस इथिक्सचा आपण विचार करतो त्यावेळेला जे पुअर पीपल आहेत किंवा जे सोसायटीमध्ये राहणारे गरीब लोक आहेत किंवा जे डाऊन ट्रोडन आहेत, एकदम गरीब, अशा लोकांचा काय केला पाहिजे तर विचार हा केला पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून जी काही वस्तूंची किंमत असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल किंवा त्यांच्यासाठी काही करता येत असेल सामाजिक कर्तव्य म्हणून, तर अशा त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी या केल्या पाहिजेत बिझनेसने. नो डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर सेक्शन ऑर ग्रुप. सेकंड पॉईंट दिला नो डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर सेक्शन ऑर ग्रुप. कुठल्याही प्रकारे काय केलं जाऊ नये तर भेदभाव हा केला जाऊ नये. कुठल्या पर्टिक्युलर सेक्शनला चांगली ट्रीटमेंट द्यायची आणि कुठल्या सोसायटीच्या भागाला कमी ट्रीटमेंट द्यायची, अशा पद्धतीने भेदभाव हा कुठल्या प्रकारे बिझनेसनी करू नये. कन्सर्न फॉर क्लीन एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट आहे किंवा जे काही वातावरण आहे ते क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ स्केअर्स रिसोर्सेस फॉर प्रॉस्पेरिटी पोस्टेरिटी. जे काही स्केअर्स रिसोर्सेस म्हणजे जे दुर्मिळ काही घटक आहेत जसं की पाणी असेल, हवा असेल, त्याचबरोबर इंधन असेल, फ्युएल असेल, यासारख्या ज्या काही गोष्टी असेल त्याचं काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. कारण हे जे घटक आहेत ते सोसायटीचे असतात किंवा समाजाच्या मालकीचे असतात, त्यामुळे त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर केला पाहिजे. कॉन्ट्रीब्युशन टू बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. चांगल्या पद्धतीनं समाजाला उत्कृष्ट प्रकारची क्वालिटी ऑफ लाईफ, चांगल्या प्रकारचे जीवनमान कशा प्रकारे देता येऊ शकेल या दृष्टिकोनातून बिझनेसनी प्रयत्न केले पाहिजेत. सेकंड पॉईंट जर दिलं तर ॲट स्टेक होल्डर्स लेवल. स्टेक होल्डर्स लेवल्समध्ये आपण 4 लेवल बघतो. त्याच्यामध्ये पहिले दिले ॲट एम्प्लॉईज लेवल. आता जे काही एम्प्लॉईज आपल्याकडे कामाला आहेत किंवा जे कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही इथिक्सचं पालन करावं लागतं. त्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी. जे काम करणारे कामगार आहेत त्यांना जॉबची सिक्युरिटी म्हणजे परमनंट किंवा सुरक्षितता व्यवसायाची दिली पाहिजे. वेलफेअर फॅसिलिटीज, त्याला आपण कल्याणकारी सुविधा असं म्हणतो. जसं की रेस्टॉरंटची सुविधा असेल, त्याचबरोबर थोडंसं विश्राम घेण्यासाठी सुविधा असेल, वातावरण चांगलं असलं पाहिजे. त्याचबरोबर दिलं बघा बेटर वर्किंग कंडिशन. ज्या ठिकाणी हे कामगार काम करतात त्या ठिकाणी खेळती हवा असली पाहिजे, स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे पाण्याची सोय असली पाहिजे. त्याचबरोबर पुढचा पॉईंट दिला पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना काय केलं पाहिजे तर मॅनेजमेंटमध्ये म्हणजे व्यवस्थापनामध्ये डिसिजन घेताना असेल त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पार्टिसिपेट करून घेतलं पाहिजे. पुढं दिलं आहे सेकंड पॉईंट ॲट कस्टमर्स लेवल. कस्टमर लेवलला काही इथिक्सचं पालन करावं लागतं. त्याच्यामध्ये बेटर प्रोडक्ट क्वालिटी. ज्या काही वस्तूंची क्वालिटी ती चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर रिजनेबल प्राईस. जी काही वस्तूंची किंमत आकारली जाणार आहे ती सर्वसामान्यांना परवडेल या पद्धतीची असावी. नॉट टू क्रिएट स्कॅरसिटी म्हणजे गोडाऊनमध्ये माल साठवून ठेवायचा आणि त्या वस्तूचा तुटवडा बाजारपेठेमध्ये निर्माण करायचा आणि लोकांना ती गरज निर्माण झाली की जास्त किमतीला ती वस्तू विकायची. अशा प्रकारे न करता वस्तू जशी लागेल जशी उत्पादित होईल त्या पद्धतीने वस्तूंची काय केली पाहिजे तर वस्तूंची विक्री केली पाहिजे. म्हणजे तू कुठल्या प्रकारे साठवणूक ही करून ठेवू नये. नो फॉल्स क्लेम्स म्हणजे जे काही वस्तूंची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचा संदेश हा दिला जाऊ नये किंवा चुकीची क्लेम केले जाऊ नयेत. नो मिसलिडिंग ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंगमध्ये कुठल्याही प्रकारे मिसलिडिंग होता कामा नये. नो कन्सर्निंग करता कामा नये. नो डिस्क्रिमिनेटरी प्राइसिंग म्हणजे प्रत्येकासाठी एकासाठी कमी प्राईस एकासाठी जास्त प्राईस
या प्रकारे प्राईस लेवलमध्ये सुद्धा फरक करता कामा नये. म्हणजे सगळ्या ग्राहकांसाठी, सगळ्या कस्टमरसाठी, मग तो श्रीमंत असो गरीब असो, सगळ्यांसाठी एक प्रकारचीच प्राईस ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 3 दिला आहे ॲट शेअर होल्डर्स लेवल. शेअर होल्डरच्या दृष्टिकोनातून काही इथिक्सचं पालन करावं लागतं. त्याच्यामध्ये एन्श्युअर कॅपिटल ॲप्रिसिएशन. जे काही शेअर होल्डरनी कॅपिटल इन्व्हेस्ट केले शेअर्स खरेदी करून, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे वाढ होईल या संदर्भात त्यांनी इन्श्युरिटी दिली पाहिजे किंवा खात्री दिली पाहिजे. एन्श्युअर स्टडी रेग्युलर अँड रायझिंग डिव्हिडंड. जे काही डिव्हिडंड दिला जातो म्हणजे लाभांश दिला जातो त्याच्यामध्ये स्टडी प्रमाणे म्हणजे एकसारखेपणा दरवर्षी दिला जाईल किंवा रेग्युलॅरिटी किंवा रायझिंग लेवलनुसार म्हणजे डिव्हिडंडचा रेट वाढवणे यानुसार काय केलं पाहिजे तर रिटर्न्स हे शेअर होल्डरला दिले गेले पाहिजेत. डिस्क्लोज ऑल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. कंपनी संदर्भातली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती काय केली पाहिजे शेअर होल्डरला सांगितली पाहिजे. कारण शेअर होल्डर एक प्रकारे कंपनीचे ओनर असतात आणि त्यामुळे त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. जे काही मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे किंवा हिस्सा आहे त्याच्याविषयी प्रोटेक्शन दिलं पाहिजे. नो विंडो ड्रेसिंग ऑफ बॅलन्स शीट. जी काय बॅलन्स शीट आहे ती खरीखुरी दाखवली पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारे खोटी बॅलन्स शीट ही शेअर होल्डरला दाखवता कामा नये. प्रोटेक्शन ऑफ शेअर होल्डर्स इंटरेस्ट इन टाईम ऑफ मर्जर्स, अमाल्गमेशन्स अँड टेकओव्हर. ज्या वेळेला दोन कंपन्यांचं मर्जिंग केलं जातं किंवा अमाल्गमेशन केलं जातं किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला विकत घेते, तर अशा वेळेला जे काही शेअर होल्डर्स आहेत त्यांचा जो हक्क आहे किंवा त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम किंवा सुरक्षितता ठेवण्याचं काम हे सुद्धा कंपनीनं किंवा बिझनेसनं पाळलं पाहिजे. त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि बँकर्स यांच्या दृष्टिकोनातून काही इथिक्सचं पालन करावं लागतं. गॅरंटी ऑफ सेफ्टी ऑफ बॉरोड फंड्स. जे काही फंड घेतलेला आहे किंवा जे लोन घेतलेलं आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून किंवा बँकेकडून त्या संदर्भात ते परत करण्यासंदर्भातली गॅरंटी दिली पाहिजे. रेग्युलर अँड टाईमली रिपेमेंट ऑफ लोन्स अँड इंटरेस्ट ऑन द लोन. रेग्युलरली काय केलं पाहिजे टाईम टू टाईम रिपेमेंट लोनचं केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यावरचा इंटरेस्ट जो काय आहे तो दिला गेला पाहिजे. ॲट गव्हर्नमेंट लेवलवरती काही इथिक्सचं पालन करावं लागतं. त्याच्यामध्ये कंप्लायन्स ऑफ लॉ रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑनेस्टली. जे काही कंपनी बिझनेसच्या संदर्भातले काही रूल्स नियम किंवा कायदे गव्हर्नमेंटनं तयार केले त्या कायद्यांचं योग्य प्रकारे ऑनेस्टली किंवा प्रामाणिकपणे पालन करण्याची जबाबदारी ही बिझनेसची असते. ऑनेस्टी इज पेइंग टॅक्स अँड अदर ड्यूज. जे काही टॅक्सेस असतील मग तो GST असेल किंवा बाकीचे काही इन्कम टॅक्स नसतील गव्हर्नमेंटने घेतले द्यायचे गव्हर्नमेंटला देण्याचे टॅक्स असतील तर ते असे टॅक्स काय केले पाहिजे तर ऑनेस्टली प्रामाणिकपणे दिले पाहिजेत. हेल्पिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड नॅशनल प्रोग्रेस. देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न किंवा मदत करण्याचं काम हे प्रत्येक बिझनेसनं केलं पाहिजे हे इथिक्समध्ये आपल्याला सांगता येईल. ॲट इंटरनल पॉलिसी लेवल. आतल्या पॉलिसी लेवलच्या संदर्भातले काही इथिक्स पालन करावे लागतात. त्याच्यामध्ये फेअर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस अँड ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासनामध्ये एक प्रकारची ट्रान्सपरन्सी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे फ्रॉड होता कामा नये किंवा अफरातफर होता कामा नये या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट जी काय करायची ती मॅनेजमेंट योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप. जी काय लिडरशिप आहे ती काय केली पाहिजे तर एकमेकांना ट्रान्सफर करता आली पाहिजे. म्हणजे एकट्याच्या हातात लिडरशिप न ठेवता बाकीच्यांना सुद्धा ती लिडरशिप देण्याचा चान्स त्यांना दिला पाहिजे. ओपन अँड टू वे कम्युनिकेशन. जे काही बिझनेसमध्ये कम्युनिकेशन होणार आहे कामगारांचं मालकाशी असेल किंवा मालकाचं कामगारांशी असेल हे टू वे असलं पाहिजे. म्हणजे फक्त ओनरने ऑर्डर सोडायची आणि एम्प्लॉईजने त्याचं पालन करायचं एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता ओनर आणि एम्प्लॉई दोघांचं सुद्धा टू वे कम्युनिकेशन होणं या ठिकाणी गरजेचं आहे. लास्ट वन दिलं आहे ॲट पर्सनल पॉलिसी लेवल. त्याच्यामध्ये दिलं आहे नॉट टू मिसयूज अदर्स फॉर पर्सनल एंड्स. स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी कामगारांचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करून घेतला जाऊ नये. नॉट डू इंग्यू टू पॉलिटिक्स टू गेन पॉवर. कुठल्याही प्रकारे राजकारणाचा पॉवर मिळवण्यासाठी किंवा शक्तीचा वापर करण्यासाठी कुठल्या प्रकारे पॉलिटिक्स किंवा राजकारणाचा वापर या ठिकाणी केला जाऊ नये. नोट टू स्पॉईल द चान्सेस ऑफ प्रमोशन ऑफ अदर्स. दुसऱ्याला जर समजा प्रमोशनची संधी मिळणार असेल तर मुद्दामून काहीतरी करून किंवा त्या व्यक्तीविषयी गैरसमज वरिष्ठांच्या मनामध्ये निर्माण करून त्याचं प्रमोशन घालवता कामा नये किंवा स्पॉईल करता कामा नये.
नॉट टू यूज कंपनी रिसोर्सेस मटेरियल्स अँड इक्विपमेंट्स फॉर प्रायव्हेट पर्पजेस. कंपनीचं असणारे जे काही मटेरियल असेल, म्हणजे जसं की कंपनीची असणारी कार असेल, कंपनीचा असणारा फोन असेल, त्याचबरोबर कंपनीचे असणारे काही प्रोडक्ट्स असतील, ती स्वतःच्या पर्सनल यूजसाठी वापरता कामा नयेत. नॉट टू ॲडॉप्ट शॉर्टकट्स फॉर इझी मनी. इझी मनी मिळवण्यासाठी किंवा लगेच पैसे मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारे शॉर्टकट वापरता कामा नये. म्हणजे थोडक्यात लाचलुचपत घेणे किंवा कंपनीचे असणारे जे काही सिक्रेट गोष्टी असतात त्या बाहेर एक्सपोज करणे आणि त्याच्यातून पैसे मिळवणे यासारख्या गोष्टी केल्या जाऊ नयेत. डू नॉट ब्रेक प्रॉमिसेस. जे काही तुम्ही प्रॉमिस केला असेल, मग ते डेटर्सला केलेलं असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला केलेलं असेल किंवा कस्टमरना केलेलं असेल, ते कुठल्याही प्रकारे प्रॉमिस मोडता कामा नये. नो व्हायलन्स अँड नो हार्म टू अदर्स. कुठल्याही प्रकारे हिंसा किंवा हार्म किंवा एखादी दुखापत ही दुसऱ्या व्यक्तींना केली जाऊ नये. डेव्हलप अँड एनकरेज म्युच्युअल हेल्प अँड टीम स्पिरिट. इथं काय केलं पाहिजे, तर जी काही एकमेकांना मदत करणं असेल किंवा टीम स्पिरिट आहे ती त्याचा विकास करण्याचा किंवा त्याला एनकरेजमेंट किंवा मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रिस्पेक्ट फॉर द डिग्निटी अँड व्हॅल्यू ऑफ ह्युमन बीइंग्स. माणसाची किंमत या ठिकाणी ठेवली पाहिजे. अथॉरिटीची पण किंमत ठेवली पाहिजे, त्यांचा आदर ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर माणूस म्हणून माणसाची किंमत ठेवली पाहिजे. हे सगळे जे वरील दिले ते सगळ्या प्रकारचे इथिक्स हे बिझनेसमध्ये पालन करावे लागतात. वेगवेगळ्या लेवलवरती आपल्याला इथिक्सचं पालन करावं लागतं. त्या पद्धतीनं आपण बघितलं. थँक्यू.